या ठिकाणी अतिशय सुंदर आणि दगडामध्ये जी आपण गुफा बघत आहोत, 8 वर्षाचे असताना स्वतः आद्यगुरु शंकराचार्य या ठिकाणी आले. या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. ही तपश्चर्याची त्यांची जागा आहे. इथं ते बसलेले होते. आणि विशेष म्हणजे गोविंदाचार्यांनी त्यांना या ठिकाणी दीक्षा पण दिलेली आहे. जसं ओंकारेश्वर या ठिकाणी सुद्धा शंकराचार्यांनी तपश्चर्या केली, तिथेही त्यांना अक्षरशः साक्षात्कार झाला. इथेही नर्मदा मैया स्वतः त्यांना भेटण्यासाठी आली. असं हे पवित्र स्थान आहे. परिक्रमावासीवाल्यांना माहिती नसल्यामुळं बरेचसे परिक्रमावासी या ठिकाणी येत नाही. त्यांनी आलं पाहिजे. नर्मदा माईच्या किनारी सुंदर असा शंकराचार्यांचा आश्रम आहे आणि आश्रमाच्याच खेटून ही गुफा आहे. पाहण्यासारखी गुफा आहे. बघा तुम्ही, सगळं सुंदर या गुफेमधलं एकदम, म्हणजे अक्षरशः कितीही प्रयत्न केला तरी असं आपण कोरूनही काढू शकत नाही अशी या ठिकाणची हे बघा काय गोड आहे इथं. अक्षरशः प्रत्येक एक ना एक असं हे आहे. हे बघा, एक ते गोड आहे बघा. इथं या ठिकाणी मैया स्वतः दर्शन देते आहे असं जागा आहे. आणि पुढं ही गुफा जवळजवळ किती लांब असेल जाते? जवळजवळ 100च्या आसपास. फार मोठी गुफा आहे. नर्मदे हार. या ठिकाणला नमस्कार करा आणि चला. जय शंकराचार्य भगवान की जय.